आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. गाईज आज आहे मकर संक्रांती आणि तुमच्या सगळ्यांना हॅप्पी मकर संक्रांती. तर गाईज आज आपल्याला उडवायचे पतंग. तर गाईज मी मस्तपैकी आणलेला आहे एक गिड्डा. तर गाईज बघू शकता तुम्ही स्पायडरमॅन. तर काय स्पायडरमॅनचा गिड्डा आणलेला आहे आणि गाईज हो खूप मोठा आहे. तुम्हाला दाखवतो मी तुम्हाला 2 मिनिटं. तर गाईज हे बघू शकता हा बरंच मोठा आहे. गाईज शाळाच उडवायचं. तर गाईज चला फटाफट आणि माझा भाऊ आणि मी उडवणार आहे. तर गाईज चला फटाफट पतंग उडवायला. त्याच्या आधी जे चॅनल नवीन त्यांना लोक लाईक कमेंट शेअर करा विसरू नका आणि नक्की बघा शिवम ओके व्लॉग. मी जायच्या आधी पहिलं आहे ना ह्या पतंगला टेपिंग करून घेतो. इथं चिकट टेप, इथं चिकट टेप, इथं चिकट टेप, इथं चिकट टेप. A few moments later. काय मस्तपैकी टेपिंग करून झाली. तर काय चला फटाफट पतंग उडवायला. हे पनीर आणले तर काय फटाफट फ्रीजमध्ये ठेवायला. काय मस्तपैकी आता आपण टेरेस आलोय. तर काय फटाफट पतंग उडवायची आता. तर काय हे बघू शकता पतंग आणि सार्थकची नाही. गाय तिकडे बघू शकता ग्राउंडवर बी पोरं उडवतात पतंग. काय माहिती त्यांची उडती की नाही आता. गायच तिकडे बी बघू शकता लय पतंग आहे. तर गायच कुणाच तरी कटली वाटते ती एकच नाही. तुम्ही इथं किती पतंग आहे. तर गायच ह्या साईडला वार आहे मस्तपैकी. बरं झालं ह्या साईडला वार आहे कारण की ह्या साईडला सगळी काटाकाटीला येणार आहे. तर काय मस्तपैकी मजा येणार काटाकाटीला. तर काहीच मी तर काटाकाटी नाही करणार, मा बाबा काटाकाटी करणार, मी फक्त पतंग उडवणार आहे. तर काहीच चला पहिले पतंग उडवू आपण. गाईज माझ्या भावानं तर पतंग उडवलेली आहे त्याची. तर गाईज काय म्हणते उडते का नाही त्याची गाईज मस्तपैकी. तर काय चला आपण बी आपली पतंग उडू लवकर. काय माझी पतंग फटाफट म्हणजे उडली आहे मस्तपैकी. तर गाईज हे बघू शकता तुम्ही. ओके गाईज हे बघू शकता पतंग. तर काय हारशे ना. तर काय पतंग फेकायचं काम करून निसतं आणि साधं उडतोय मस्तपैकी. तर काय त्याची उडण आता काही फाटली वाटते. तर काही ही पतंग तर मस्तपैकी उडलेली आहे. तर काही आता काय माहिती खाली यायला पाहिजे. तर काय याच्याकडे दिली मी उडवायला. उडते मस्तपैकी उडली. काही तुमच्या सगळ्यांना परत एकदा हॅप्पी संक्रांत. तर काय माहिती उडली बी नसती. तर काय ह्या सार्थकने सांगितलं की त्याला शिफ्टी लावायला चिकट टेपची शिफ्टी लावायला आम्ही. चला पहिला फटफट सार्थक उडवते 2 पतंग. आपण आपली दुसरी पतंग आणू त्याला उडवायला कारण की त्याची पतंग फक्त त्याला द्यायची कारण की ती पतंग फाटली होती त्याच्याकडे होती ती. तर काय मस्तपैकी तिघांची पतंग उडली. तर काय तिथं सार्थक उडतोय, इथं मी उडतोय नाही तर भाऊ दादा उडतोय, दादा मोठा. तर काय बघू शकतो 3 पतंग. ओके काय तर आपल्यात तर काटाकाटी नाही करायची. तर काय झाली तर काय माहित काय सांगता येत नाही. तर काय फटाफट आपण पतंग उडू आपली. तर काय मी तर लायटर बांधून ठेवलं आणि ते आपोआप उडती पतंग. तर काय मी तर तिला उडीत बी नाही. तर काय बघू शकतो सार्थकची पतंग बी लय वरती गेली आणि काहीच फक्त पडायला नाही पाहिजे. नाही तर सार्थकची फायनली पतंग निघलेली आहे तिथं उडतीत. आणि काहीच ही बघू शकता ही माई पतंग आहे. आणि काहीच मी बघू शकतो कुठं बांधलेलं आहे त्याला. बाई कायची जरूरत नाही, उडवायची बी जरूरत नाही, स्टेबल राहिली पतंग तिथंच. हे बघू शकतो तुम्ही. तर काहीच इथून काढताना पतंग तुटली. तर काय चिकट टेप लावला आहे बघू शकता. तुम्हाला खोटं असेल तर काय बघू शकता एवढी बँड तर नाही होत पतंग तुम्हाला माहिती आहे. तर काय चला फटाफट हे बघू आता की असे बी उडतील का पतंग. उडायला तर पाहिजे नाही तर काय माहिती तशी खाली यायला लागलेली वार संपलेलं वरचं. तर काही फटाफट चला आपण इथून उडून बघू अशी उडतील का काहीच. तर काय हे बघू शकता तुम्ही पतंग बघू शकता आमची किती लांब गेलेली. तर काय हे बघू शकता दोघं काटाकाटी चाललीत. तर काहीच माहिती नाही तर कोण जिंकते काय माहीत. काटाकाट चालू तिकडे कुठली तरी पतंग आहे तर त्याने वरती काढली नाही तर मस्तपैकी काटाकाट झाली असती. आणि काय तुम्ही एकदा पतंग बघा आता किती खाली गेली. इथं पतंग ही पतंग आहे. तर काय साधं गोळी होते इथं पतंग आहे. खरं सांगतोय सगळ्यात हायेस्ट गेली आमची पतंग. जेवढी पतंग उडतात ना सगळ्यात हायेस्ट पतंग आमची होती. आता आम्ही हळू काढायला सुरू केलीत कारण की अंधार लवकरच व्हायला सुरू झालं. हे बघू शकतो तुम्ही. तर कसे बघू शकता किती अंधार झालेला आहे. तर काहीच फटफट घरी जायचे आत्ता. आणि पतंग बी उडतात काही आत्ता बी पतंग उडतात. तर काहीच चला लय उशीर झाला तर काहीच चला घरी. तर काय बघू शकता मा पटापट पनीर कापतोय आता आणि मी करतोय नाश्ता. आता खातोय चहा आणि बिस्किट. तर काय आजच्या ब्लॉगमध्ये एवढं तुम्हाला ब्लॉग चांगला वाटला असेल तर लवकर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका गाईज. आणि फटाफट आपली सबस्क्राईब बी कंप्लीट करा 100. आताचा टार्गेट फक्त 100 आहे. आणि गाईज फटाफट सगळ्यांनी पाठवा हॅप्पी मकर संक्रांती गाईज. तुम्हाला बी हॅप्पी मकर संक्रांती गाईज. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच बाय.